साठी एकमेकांमध्ये असलेला सुसंवाद, एकमेकांमध्ये असलेली जबरदस्त आत्मविश्वास आणि त्याचं श्रेय ते नेहमीच अनिकेत म्हात्रे असतील, अक्षय म्हात्रे त्यांना देतात. राजकीय क्षेत्रातील मोठं नाव, त्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा असो, सांस्कृतिक असो किंवा शैक्षणिक असो, सर्व क्षेत्रामध्ये समाज उपयोगी येणारे दोन्ही हे लाडकं तरुणाचं नेतृत्व. आणि आज अक्षय रमाकांत म्हात्रे यांचा वाढदिवस, त्याचं औचित्य साधून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन RSA रबर बॉल चषक 2026 पर्व 5 येऊन ठेपलाय. आणि तिथे 3 चिठ्ठ्या काढल्या. ते 3 चिठ्ठ्यापैकी 2 मध्ये सेमीफायनल, एक फायनल. आणि तिथेच बरोबर फायनलची चिठ्ठी आमच्या धीरज अभिमन्यू भोईर यांच्या हाती लागली. थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला. 2 वर्ष हा सेमीफायनल थेट जाऊ मैदानामध्ये. एक बाजूने झगडताना दिसेल यजमान गोटोली 11 गोटोली, आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष करताना आता रुद्र 11 मापे 2 मॅचमध्ये. आणि आता ऋणाल आल्याने दोन्ही बाजू मात्र भक्कम झाल्यात. ॲज बॉलर इट्स गुड ऑलराऊंडर नाव, व्हेरी स्ट्रॉंग गोठोली 11 गोठोली. रोहित पुजारी टीम कॅप्टन टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला सेमीफायनलमध्ये. गतवर्षी दिवेशा 11 एरोली, त्याच्यानंतर रुद्र 11 आणि मच्छिंद्र स्मृती धारावे असे 3 टीम होते. अक्षय म्हात्रेंच्या वाढदिवसाची स्पर्धा पर्व 4, त्यामध्ये डेफिनेटली ती चिठ्ठी गेली होती दिवेशा 11 एरोली. परंतु यावर्षी 5 पर्वामध्ये ती चिठ्ठी मात्र जाते धारावे थेट फायनल. सेमीफायनलमध्ये आता तरारक आपण जाऊया मॅचकडे आणि पाहूया. अतिशय दमदार हा सेमीफायनल. पहिला ओव्हरची धुरा सोपवले. अर्थातच छोट्या चणीतला हा छोटा पॅकेट बडा धमाका. चंदन वर्मा समोर द बेस्ट बॉलर ऑफ द इयर, हा सन्मान, हा किताब ज्याला दिलाय तो स्वराज. 2 ओव्हरची मॅच, सेमीफायनलचा पहिला बॉल. चंदन, ओ माय गॉड, कडक 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 षटकार. व्हॉट अ स्टार्ट इन सेमीफायनल. व्हेरी फर्स्ट बॉल, ट्रॅकर बॉल बॅकफुटवर गेला अगदी मध्यात येताना. व्हॉट अ टायमिंग, कडक टायमिंग, जुळणी बॅकफ्लो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टन ऑन डिलिव्हर. पाहू शकता खूप आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याच्यावर ताम मारला, त्याला फेकून दिलं, बॅकवर्ड डीप मिड करून आला एक बेहतरीन षटकार. सुपर स्ट्रोक बाय स्वराज. साणे घणघणीत सुरुवात. व्हॉट अ लवली, अगदी शरीराच्या जुळून पिक केलं आणि फेकून दिलं चेंडूला आउट ऑफ द पार्क. डीप पॉइंट बघू शकतो आपण, डीप कव्हर पॉइंट, नॉट पॉइंट. त्याच्या काही अंतर, डीप फाईन एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. सेकंड बॉल इन सेमीफायनल. चला खेळ असं थांबू नका प्लीज, फायनलची एक लढत अजून बाकी आहे. राईट आर्म उर्दू विकेट. पुन्हा एकदा संधी होती पण लवकर सपळून आला. घाई अतिशय केली, बॅट लवकर चालली, बॉल थोडासा उशिराने रिलीज झाला चंदन वर्माचा. नतीजा फक्त सिंगल मिळते. नो बॉल. थँक्यू गुरु. नो बॉल आणि संधी असेल फ्री हिट. गोठोली 11 गोठोली आता संघर्ष करतात सेमीफायनलची मॅच. गतवर्षी दोन्ही टीम होते, फक्त यावर्षी मी म्हणेन गोठोली हा सुपर 3 मध्ये सेमीफायनल. गतवर्षी आपण पाहिलं तर रुद्र 11ला त्या सेमीफायनलमध्ये पाणी पाजलं होतं धारावी टीमने. परंतु या मॅचमध्ये काय करेल त्यासाठी खेळ बाकी आहे. 2 ओव्हरची सेमीफायनल, 8 लागल्यात. दुसरा बॉल, फ्री हिटची संधी, फ्रीचा बॉल, सुपर हिट बॅट्समॅन समोर ऋणाल ऑन द अपीस केलं, ऑन ऑफ ड्राईव्ह केलं, दुरून शतरक्षणी फील करी, फक्त सिंगल मिळते. विशेष मात्र लाभ उठू दिला नाही चंदन वर्मा द बॉलर. रुद्र 11 माफेकडून पहिल्यावर हाताळताना धावा लागतात 9 आणि 2 ओव्हरच्या या सेमीफायनलमध्ये. बिनगडी बाद, नाव स्ट्राईक, व्हेरी डेंजरस मॅन स्वराज प्रल्हाद म्हात्रे. आणि बॉलिंग मार्कवर ज्याच्या पहिल्याच बॉलमध्ये कडक षटकाराने शानदार दमदार सुरुवात करून दिली होती स्वराजने. बॉल क्रमांक 3, पहिला ओव्हर. ओ माय गॉड, इज अनदर एक्झॅक्टली द राईट साइड ऑफ द कॉमेंट्री बॉल. षटकार, सिक्सर. 2 षटकार पहिल्या बॉलने घणघणातही अशी सुरुवात करताना अगदी चंदन वर्माच्या बॉलमध्ये षटकार. नो बॉल +1, नंतर सिंगल 6 बेहतरीन अंदाजमध्ये. व्हॉट अ लवली
मिलेस्टमोर येऊन त्याच्यानंतर वेट केलं आणि दॅट इज अ लवली हँड आणि आय कॉर्डिनेशन बाय स्वराज. काय ओनली परफेक्टली जिथे हात गेले तिथे इकडे तिकडे, नॉट राईट नॉट लेफ्ट राईट ॲज एक्झॅक्टली इन द फ्रंट ऑफ द हँड आय कॉर्डिनेशन सुपर्ब सिक्सर. 15 धावा 3 बॉलचा खेळ झाले समाप्त. 2 ओव्हरचे सेमीफायनल. रुद्र एलिमेंट मापेकडून नाव चंदन वर्मा. He comes in ball right arm over the wicket to Swaraj. Super ball. अगदी चेंडू डॉट काढला बिहाइंड द स्टंप. थोडीशी मात्र चूक झाली विकेट किपर. कोण सिंगल मिळते. चला 12th मॅन येणे गरजेचं आहे कारण फाईन सेमीफायनल आहे मित्रांनो. प्लीज सेंडिंग आउट अ 12th मॅन द बोथ ऑफ द टीम in our commentary box. Yes, birthday boy, look at that. बरोबर आमचा चिकना हँडसम पर्सनॅलिटी अक्षय. किती गोंडस हास्य आपा. सुपर्ब यार. खूप लाख मोलाच्या शुभेच्छा असतील पुन्हा एकदा. अब जियो हजारों साल अक्षय. दिन के हर दिन के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मैदानामध्ये सेमीफायनल चालू आहे. पहिला ओव्हरचा खेळ. 4 चेंडूमध्ये 16 कुठल्यात. यजमान गोठवली 11. 2 षटकार. अक्षरशः दर्जेदार स्वराज. व्हॉट अ स्ट्रोक यार. व्हेरी बिग. पण अडथळ्यामध्ये चेंडूचा वेग कमी झाला. खूप कमी. त्याचा सहकारी धावला डेंजर एंड करे रुणाल. जिथे 1 होती पाण्यात साठल्यानंतर चेंडू थांबला होता. नॉट कॅरी ऑन द बाउंड्री लाईन च्या बाहेर. आणखी 2 धावा. दणदणीत आणि दमदार शानदार वजनदार सुरुवात. गोठवली 11 गोठवली 18-0. ही जिंकली मॅच तर कदाचित ही वेगळी भेट असेल पण तो मॅच अजून खूप बाकी आहे. खास करून आमच्या अक्षय म्हात्रेसाठी. थाटामाटामध्ये विजयाच्या या चॅम्पियन्स ठरताना कदाचित भेट देण्याचा तयारीमध्ये असेल. गोठवली 11 गोठवली. पुन्हा बॉल शेवटचा बॉल बॅकफूट बघायला दिशा दिली जिथे टीम कॅप्टन रोहित पुजारी डीप बॅकपट मिड विकेटला. काय थ्रो होती यार. ओव्हरची झाली पहिली समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 19-0 गडी बासाची दमदार शानदार वजनदार सुरुवात. सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरची खूप महागडा ठरलं. छोट्या जनेचा अगदी कोवळ्या वयाचा हा पोरगा यंगस्टार बॉलर अर्थात चंदन वर्मा याच्याकडे धुरा दिली होती पण ते यश मात्र मिळू शकणार. अजित कोणती विकेट मात्र मिळाली नाही. धावा खर्च केले 19. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्यानंतर फायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत. पर्व 4 मध्ये दिवेशा ऐरोली जो या वर्षामध्ये मात्र सहभाग घेऊ शकला नाही. 12 टीम येऊन सहभाग दर्शवला. प्रथम क्रमांक 20,000. द्वितीयसाठी 10,000. तृतीयसाठी रोख रुपये 5,000. त्याबरोबर उत्कृष्ट दर्जाच्या ट्रॉफी आपण पाहू शकता. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकासाठी राजेश स्पोर्ट्स अर्थातच आमच्या अक्षय म्हात्रेकडून सर्व ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्या. त्यामध्ये बेस्ट बॉलर असेल बेस्ट फिल्डर असेल बेस्ट बॅटर असेल आणि प्लेयर ऑफ द सिरीज जिंकेल तो 2 हात करील. गतवर्षीमध्ये हलकीशी उलकावणी दिली होती दारावे. त्यामध्ये या वर्षी ती पुरे करेल काय. व्हॉट अ क्लास. क्रिकेटचा दर्जा. लुक ॲट दॅट. हाफ गुडघाट एक पण फुल्ली खळाक तमाशा देख. सिक्सर षटकार. क्लास क्रिकेटचा दर्जाचा फटका अनिकेत वरती चढवताना. पर्व 4 मध्ये इज द बेस्ट बॉलर अवॉर्ड. याच अक्षय म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त बरोबर दिस बॉलर ऑन द बॉलिंग मार्क टू अटॅक इन द लास्ट 4 स्लॉगिंग हाणामारच्या षटकामध्ये वापरलंय. जोरदार स्वागत केलं षटका ठोकून अक्षयने. अक्षयच्या विरुद्ध अनिकेतच्या विरुद्ध माफ करा. दुसरा बॉल हाईट ओव्हर मध्ये 1 वॉर्निंग असेल गुरु. येस गिवन 1 ओव्हर वॉर्निंग अँड वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. पहिला बॉल झाला. अजून 5 चेंडूचा खेळ 26 लागल्यात. दमदार बॅटिंग. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. सरळ बीट करून गेला. बायचा इशारा देताना गुरुनाथ पाटील. यासाठी खूप मागणीतला अंपायर आहे गुरुनाथ पाटील. अगदी 2 वेळा उज्जैन मध्य प्रदेश. यावेळेला मात्र अमरला आपल्या साथीला. गतवर्षी त्याने बिरजूचे मोठे बंधू विनोदजी भगत यांच्या बरोबर घेऊन गेले होते गुरुनाथ पाटील. यावेळी अमर औरंगे त्यांच्यासोबत असतील. उज्जैन pitching down the off stump. It's no ball. Free hit. +1. Yes.
नो बॉल +1 अशा दोनदा राज्यात केल्या. दोन मात्र सुसाट स्थितीमध्ये जाताना चांगल्या स्थितीमध्ये इन सेमीफायनल यजमान गोठवली 11 गोठवली. एकी गडी न बाद होता 29 लागल्यात. नाव चान्स फॉर द सुपर बॅट्समॅन द बेस्ट बॉलर अवॉर्ड गो टू 2025-26. नाव द फेसिंग टू द फ्रीट स्वराज. फुलटा सोडणार नाही, चूक झाली अनिकेत कडून. ब्लास्ट ओव्हर द एक्झॅक्टली ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. आला चौथा षटकार बॅटमधून राज करताना स्वराजच्या सिक्सर. व्हॉट अ कडक बॅटिंग यार. लुक ॲट दॅट. फुल टॉस लागली. फ्रीट त्याला सुपर हिट केलं. एक्झॅक्टली ग्रेट टायमिंग अँड 6 टू द ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स. व्हॉट अ शॉट यार. वेरी टायमिंग बट ग्रेट ऑलराऊंडर स्वराज म्हात्रे. 35 जाऊन मुळे स्कोर. दणदणी सुरुवात सोडून दिली. अपला लाईन मिस करताना फक्त बायज मिळेल. फक्त बायज एक्स्ट्रा धाव 36 वर स्कोर जाऊन पोहोचतोय. शेवटवर हाताळताना गतवर्षा उत्कृष्ट बॉलर ठरलेला अनिकेत रुद्र 11 माफेकडून खूप धाबा झाल्यात. इथून मात्र उभारी घेणे फिनिश निश्चित मात्र म्हणून असेल रुद्र 11 साठी. 2 बॉलचा खेळ बाकी पुढे सरसावले. त्याच्यानंतर हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षण खाली फॉरवर्ड शॉट लेगच्या ठिकाणी. इथे ना पहा चुका झाल्यात काय पण डिक्लेअरकडे गेले असं सांगितले स्वेरलेगला असलेले अंपायर आमचे अमर वारिंगेने गुरुला. कारण खूप जवळीने पाहता आलाय अमरला आणि तिथे फक्त एक धाव मिळेल. नाव द लास्ट बॉल इन द सेमीफायनल 37 फॉर नन. द लास्ट बॉल इन द सेमीफायनल फर्स्ट ओव्हर. अतिशय दर्जेदार स्पर्धा 5 पर्वमध्ये अरेसे गोठोली प्रेझेंटेड असे रबर बॉल चषक 2026 हा सेमीफायनल ज्यांच्यामध्ये 2 ओव्हरची सेमीफायनल आणि शेवटचा बॉल अनिकेतच्या समोर. आता स्वराज जो खेळते 12 चेंडूचा सामना केल्यानंतर 4 षटकार असे 30 वर. अलाउन द ग्रास. दिशा दिले दूरवरून क्षेत्ररक्षण आहे. रनिंग मध्ये येताना फील करेल तोपर्यंत 2 धाबा आणखीन अर्जित केल्या. 13 चेंडूमध्ये 32 धावांची अनबिटन केली विल्डन स्वराज. धावा मात्र 2ने वाढले गेले 39. एक्झॅक्टली 20 धावांचे सरासरी प्रिन्स. आता टार्गेट समोर केले सेमीफायनल मध्ये 40 धावा. चला स्पीडअप करा. चांगला निर्णय घेतला. खऱ्या अर्थ 2-2 ओव्हर पहिल्यांदा विचार होता कारण तेव्हा लख प्रकाश होता. परंतु पहा कधी वेळेमध्ये हवामान खातं जसं प्रत्येक वेळी खरं साबित होऊ शकत नाही तसा आमचा अंदाज मात्र बरोबर होता. मी म्हणे जेव्हा हवामान खात्याचे बरेचसे निर्णय वेगवेगळ्या पद्धतीने जाताना दिसत पण निर्णय होता आमच्या आयोजक अरेसे गोठवलीचा अचूक ठरताना. नॉट 3-1 सेमीफायनल एक्झॅक्टली इज अ 2-1 मॅच. सुपर्ब निर्णय. वेल डिसिजन टेकन बाय अरेसे गोठवली. अतिशय दर्जेदार स्पर्धा. पर्व 5 मध्ये लाडक्या आपला अक्षय म्हात्रे यांचा वाढदिवस धूमधडाकामध्ये साजरा करण्याचा सालाबंधन याही वर्षी अरेस गोठवलीने एक खूप चांगला निर्णय घेतला आणि त्याच्या वाढदिवसामध्ये दिलेली भेट अरेसे रबर बॉल चषक 2026 पर्व 5 सेमीफायनलचा पहिला इनिंग संपला. पहिल्या इनिंगमध्ये खेळताना 39 बनवल्या बिनगडी बाद आणि 40 धावांचा 2 मध्ये हे आव्हान सेट केलं रुद्र 11 माफे. गतवर्षामध्ये धारावे टीमनं त्याला अटकाव करताना सेमीफायनलमधून बाहेर काढताना 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानणारा भाग पडलं होतं. यावेळेला चिठ्ठी मात्र धारावे कोमल स्मृतीच्या आपल्या धीरज भोईरच्या हाती लागली आणि तिथे थेट मात्र फायनलचं तिकीट. आता यावर्षी संघर्ष करताना रुद्र 11 तोच आहे परंतु गतवर्षी धारावे संघ होतो. यावेळी गोठवली खेळताना 2 ओव्हरमध्ये 40 लक्ष. रुद्र 11 मापे. जेवढे जेवढे पर्व झाले तेवढ्या पर्वामध्ये हा टीम निश्चित सुपर 3 पहिल्या क्रमांकावर 2ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. एखाद्या जर पर्व असेल जेव्हा त्यांचं बॅट लागत तेव्हाच मात्र या स्पर्धेमधून मात्र त्याने रजा घेतली होती. या मॅचमध्ये गतवर्षी जे जमलं नाही ते यावर्षी मात्र जमताना दिसेल का. थेट जाऊ मैदानाच्या आत आणि पाहावमध्ये ते लक्ष ठेवलं. यजमान गोठवली 11 गोठवलीने रुद्र 11 माफेसमोर तब्बल 40 धावांचे सरसरी. चला जास्त वेळ मात्र खेळ थांबू नका एवढंच म्हणेन. अन्यथा जिथे 2 ओव्हरची आम्ही खेळण्याचा प्रयत्न केला आहे तो कदाचित फायनल 1 वर आपल्या समोर येईल आणि तेच नको आमच्या प्रेक्षकांना नको आहे. क्रीज कोरच्या माध्यमातून आमच्या लाडक्यापेक्षा जे जोडले आहेत अगदी मी या स्पर्धेचे शिल्पकार करता धरता अक्षयजी रमाकांतजी म्हात्रे यांच्या वतीने तुम्हाला अगदी हृदयापासून सरसे स्वागत करतोय.
या मैदानाचे जमलेले आमचे लाडके प्रेक्षक, त्याही लाडक्या प्रेक्षकांचे अगदी मनाच्या अंतःकरण स्पर्श स्वागत आहे. 2 ओव्हरमध्ये 40 बनवायचे. थेट जाऊया पहिला चेंडू. अर्थातच स्ट्रायकर बॉलर नन बॉदर इज हर्षिन भगवान पाटील इन द बॉलिंग मार्क. रोहित टीम कॅप्टन ऑन द फेसिंग इन द व्हेरी फर्स्ट बॉल. अगदी पहिल्या बॉलमध्ये दणदणीत सुरुवात करून देते स्वराने. ती सुरुवात मात्र इथे पाहायला मिळेल काय, ती धमाक आहे, ती क्षमता आहे, तो सर्व गुण संपन्न कॅप्टनकडे क्वालिटी आहे. जाऊया थेट हर्षनच्या समोर कॅप्टन रोहित. ओ माय गॉड, अंदाज चुकलाय. नो ॲक्शन बाय बॅटर इज ॲब्सोल्युटली डिलिबरेट. हालचाली नव्हत्या, जास्त सांगण्याची गरज नाही आणि त्याने मानलं. जिथे टप्पा पडले हलकासा चेंज ऑफ द पेस आणि गतीमध्ये केलेला बदल अंदाज चुकवताना सरळ धडकला शरीरावरती. पुढे सरसावले डान्सिंग राऊंड द विकेट आणि दिशेत येताना मात्र काय सुसाट चेंडूला मात्र वेगवान गतीने वाईटिश लॉंग ऑन कावकरच्या मध्ये तिथे घेतल्या 2 धावा. पाण्याचं सिंचन होतं, ते साठ्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि चेंडू मात्र कॅरी होऊ शकणार नाही बाउंड्रीच्या बाहेर. 2 धावाने मात्र होते सुरुवात. पहिला बॉल डॉट. रोहितनं खातं खोडून दिलं रुद्र 11 मापे. 40चं लक्ष. उत्पांत फेरीचा हा एकमेव सामना. बॅकफुटवर चाबूक शॉट मारण्याचा अंदाज. डीप कव्हर पॉईंटच्या भरून जे टॉवर आहे त्या टॉवरमध्ये फेकण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग बाय हर्षिन भगवान पाटील इन द व्हेरी फर्स्ट बॉल. 40चं टार्गेट. 3 बॉलची समाप्ती, फक्त 2 आहेत. इथून मात्र कठीण होईल, प्रेशर वाढेल. फक्त षटकारांची भाषा यावेळेला बोलायला लागेल रुद्रसाठी. फटकायला हवेमध्ये, वातावरण कम्प्लिटली चेंज. त्याचा कोणताही फरक पडेल काय. व्हॉट अ लवली जज कॅच बाय शुभम मोते. 7 जर्सीज लकी फॉर CR7 क्रिस्टियानो रोनाल्डो. त्या दरम्यान आमचे लाडके आदरणीय अमित जी बालाराम पाटील. एक झाड आम्ही तिथे पाहिलं, ते त्याचे नावाने लावलेलं त्यांचं ते झाड. सुपॅक. झाडे लावा, झाडे वाचवा. लावून चालणार नाही, त्यासाठी उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी लावताना त्यांचं संवर्धन करा. येणाऱ्या कालामध्ये हे खूप गरजेचं आहे. ग्रीनी मैदानावर खेळलं जातं. अतिशय दर्जेदार RSS चषक रबर बॉल आपल्या लाडक्या अक्षय म्हात्रेच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आपल्या भेटीला पर्व 5. पहिल्या विकेटचं पतन अतिशय लाजबाब झेलटंदा खेळीचा इथे झाला अंत. कॅप्टन्स इनिंग्स इज कम्प्लिटली कम टू द एंड. 4 चेंडू खेळला. कॅप्टनने फक्त 2 धाबा नाभी लावताना परतलाय. 2-1 कठीण परिस्थिती. आता 8 मध्ये 38. न्यू बॅट्समॅन इन झालाय मैदानाच्या आत. सध्याला अर्थातच अनिकेत पर्व 4 मध्ये नॉट बॅटर इज अ बॉलर, बेस्ट बॉलर किताब ज्याने मिळवला होता. सुरेख क्रिकेट काल वेगळ्या फॉर्मॅटमध्ये गतवर्षी पर्व 4 आपल्या समोर होतं. अक्षय म्हात्रेंचा वाढदिवस पर्व, तेव्हा ऑल इंडिया आयकॉन आणि तिथेच मात्र खेळला होता धारावीकडून सावळे गावचा अक्षय पवार. दिविशामधून अरविंद राणा द ऑल इंडिया आणि रुद्रसाठी अतुल सुजित सेवाले असे 3 आयकॉन. त्यामध्ये दमदार बॅटिंग बॉलिंग. पण यावेळेला नो ऑल इंडिया इज ओनली धुरंधर नवी मुंबईचे एकमेकामध्ये कूर घडी करताना वार का जवाब पलवटवर से देताना मॅच फसली आहे मी म्हणेन. कम्प्लिटली पॅक इन सेमीफायनल बाय रुद्र 11. ओ विचित्र काहीतरी वेगळं करण्याचं मनामध्ये आलं आणि काय बघा त्याला नो बॉल घोषित केलं. सटकला. चमत्कारिक बॉलर आहे हर्षन. जेव्हा जेव्हा मॅच आपल्या पक्षात तेव्हा असा प्रयोग करतो. मॅच जवळजवळ बनले. सुपर बॉलिंग. त्याच्यानंतर अगदी एकदम गंभीर पूर्णपणे सॉलिड बॉल टाकला आणि ओव्हरची झाली समाप्ती. 3-1 अशी तंग परिस्थिती. रुद्र 11 इज अ कम्प्लिटली पॅक. बिकट परिस्थितीमध्ये येणारे चेंडू 6 राहतात आणि 37 धाव्या हवेत. गतवर्षीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लागलं होतं आणि 5 पर्वमध्ये तशीच स्थितीमध्ये जाताना पण मॅच अजून फिनिश झाली नाही. होऊ शक ऑन द पिच ओव्हर द लॉंग ऑफ क्रॅक षटकार. ऑन द पिच ओव्हर द लॉंग ऑफ क्रॅक षटकार. 6 करणच्या बॅटमधून ताबडतोब लाईनमध्ये. हे फटके पहिल्या बॉल पासून हे गरजेचं होतं तरच शक्य झालं असतं. तर वेळ निघून गेले. हलकीची चूक कदाचित
वेदांत यजमानसाठी मागात पडू शकते. चांगला बॉल अगदी खोलात बुंद्यामध्ये टाकला, ऑन ड्राईव्ह केलं, तिथे चांगलं फिल्डिंग सिलिमिडम, नो रन. आता 4 बॉलचा खेळ, 1.2 3चा 3 मध्ये 31. नाव सेमीफायनल इज क्लिअर. 3 मध्ये 31. बॅकफुटवर जाताना टप्पा पडला, उंची मात्र गृहीत पकडली ती विकेटनं. 1 फॉर दी ओव्हर असं अमर वरंगेने गुरुनाथ पाटीलला साथीला घेताना सांगितलं. 1 फॉर द ओव्हर इज वाईट. आता 3 मध्ये 29 धावांची आवश्यकता. खूप महागडं असावं सेमीफायनलमध्ये जिंकणं. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग ॲब्सोल्युटली. हलकीशी करंची घेतलेली बॅटची कडा रोनाल्डच्या बाजू पडला लाजेल, तिथे पोहोचणे नामुमकिन होतं. 1 धाव मात्र मिळेल. आता 2 मध्ये 28. चला मी विनंती करतो धीरज अभिमन्यू भोईर फायनलचा टॉस घेण्यासाठी. चांगला फटका आहे, दमदार, ग्लोरियस लीड ओव्हर द वाईट इज लॉंग ऑफ. चकास या ओव्हरमध्ये खेचला किरणने वेदांच्या विरुद्ध हा दुसरा 6. आता 1 बॉल आणि 22 धावा. चला स्पीड अप. धीरज भोईर प्लीज आपण या. 1 आणि 22 तिथून आलं पुन्हा एकदा खणखणीत 3रा षटकार, पण तो स्पेस नव्हता. त्याला मग हलकीची चूक केली तर लांबेल हा ओव्हर. अशा प्रकारे 15 धावाने गतवर्षी मध्ये 3रा क्रमांक राहिला. 5व्या क्रमांक ते समाधान मात्र मानाला भाग पडलं. गतवर्षी धारावाहिने बीट केलं होतं, या वर्षी मात्र यजमान गोठुल्याने बीट केलं रुद्रला. जाऊया आणि फायनलचं घेऊ टॉस आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून करूया बदल. यंगस्टार ज्याच्या वाणीमध्ये एक जादूबारी संवाद फेकण्याची क्षमता आहे, प्रिन्स येईल आणि सांगेल फायनलच्या मॅचची संपूर्ण कहाणी आमच्या प्रिन्सच्या जुबाने. येस प्रिन्स प्लीज.